श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या लेखात भगवद्गीतेतील तत्वांच्या आधारे दुःख, चिंता आणि भीती यावर मात करण्याचा मार्ग सांगितला आहे. लेखक सांगतात की मनुष्य विनाकारण चिंता करतो. आत्मा अमरण आहे, तो ना जन्म घेतो ना मरतो. जे झाले ते चांगल्यासाठी झाले, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठी होईल. त्यामुळे भूतकाळाबद्दल पश्चाताप आणि भविष्याबद्दल चिंता न करता वर्तमानात जगावे. आपण जगात काही घेऊन आलेलो नसतो आणि काहीही घेऊन जाणार नसतो. आज जे आपले वाटते ते काल दुसऱ्याचे होते आणि उद्या तिसऱ्याचे होणार आहे. त्यामुळे वस्तू आणि व्यक्ती आणि परिस्थिती यांच्याबद्दलची अति आसक्तीचे दुःखाचे मूळ कारण ठरते. लेखात पुढे सांगितले आहे की बदल हा संसाराचा नियम आहे. जन्म, मृत्यू, लाभ, हानी, सुख, दुःख हे परिस्थितीवर असते, परिवर्तनशील आहे. शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं असून ते नश्वर आहे, मात्र आत्मा अशाश्वत आणि स्थिर आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात होणारे बदल हे कदाचित देवाने आपल्या चांगल्यासाठी लिहिलेले असतील. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे